नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. 9 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या मतदानाची मतमोजणी झाली आणि निकाल जाहीर झाले आणि तब्बल 2 आठवडे म्हणजे 15 उलटून गेल्यानंतर काल दुपारनंतर ग्रामविकास मंत्रालयानं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आणि पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवडणूक कार्यक्रम 20 मार्च 2026 पर्यंत सर्व 12ही जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करावा आणि तो घ्यावा असा अध्यादेश काढण्यात आलेला आहे. आता हा अध्यादेश काल निघाल्यानंतर काल तो सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पोहोचला पण आहे आणि बहुतांश जिल्ह्यात अध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक घेण्याची तयारी पण पूर्ण केली आहे. जिल्हा परिषदेची ही पहिली खास बैठक जी होईल त्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व तयारी केलेली आहे आणि आता फक्त ते तारीख कोणती देतात याकडं जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्ह्यातील नेते मंडळींचं लक्ष लागून राहणार आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत 55 जिल्हा परिषद सदस्य असून त्यापैकी सांगितलं जाते त्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास 31 ते 32 जिल्हा परिषद सदस्य हे मुंबई तेथून गोव्यातून कर्नाटक आणि आता परत राज्यात आल्याचं सांगितलं जात आहे. परंतु धाराशिव शहरात किंवा जिल्ह्यात त्या सदस्यांच्या जिल्हा परिषद गटात किंवा त्यांच्या मूळ गावी ती परत आल्याचं अजून आलेलं नाही असंच माहिती मिळत आहे. त्यामुळं आता काल तो आदेश मंत्रालयाचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. त्याच्यावर आता आज जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चर्चा करतील आणि त्या चर्चेतून मग धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठीची जिल्हा परिषदेची पहिली बैठक कधी बोलवावी यावर यात खल होईल आणि कदाचित आज दुपारनंतर किंवा उद्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या बैठकीची तारीख जिल्हाधिकारी किरण पुजार हे जाहीर करतील असं एक दिसतं. तरी पाहिलं तरी 10 मार्चच्या अगोदरची ही तारीख असेल आणि त्यामुळं कदाचित ती 5 ते 10 मार्चच्या दरम्यानची तारीख ते काढतील असं दिसतंय. आणि त्यामुळं जे जिल्हा परिषद सदस्य सहलीवर आहेत त्यांच्या सहलीचा मुक्काम अजून एक आठवडाभर तरी लांबेल असंच दिसतंय. एकंदरीत हे सर्व सदस्य एकत्र ठेवण्याचं कसं भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी
दाखवून दिलेलं आहे. एकही सदस्य इकडं तिकडं कुठं गेल्याचं वृत्त नाही. नसता अशा स्थितीत अगदी डॉक्टर पद्मसिंह पाटील ज्यावेळेस ऐन राजकारणाच्या भरात होते त्यावेळेस पण सहलीला नेलेले सदस्य इकडं तिकडं पलायन करत होते किंवा त्यांना पळविलं जात होतं. अशा घटना घडल्याचं इतिहास सांगतो. मात्र यावेळी तसं काही घडलेलं नाही. हेही नसे थोडके. आता ज्यावेळेस प्रत्यक्षात निवडीची तारीख ठरेल त्यावेळेस मग खरंच संपूर्ण महायुती एकत्र राहते, महायुतीचे 40च्या 40 सदस्य सोबत राहतात, की मग भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट यांच्यात सुसंवाद राहत नाही, याकडं आता जिल्ह्यातील नागरिकांचं लक्ष लागून राहणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिराला काल देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भेट दिली. त्यांचं सकाळी साधारण 10-10:30च्या दरम्यान मंदिर प्रांगणात आगमन झालं. त्यावेळेस मंदिर संस्थांतर्फे त्यांचं औक्षण करण्यात आलं. पुढे त्या मंदिराच्या गाभाऱ्यात गेला आणि संतश्रेष्ठ शेगावीचा राणा यांच्या समाधीचं आणि मूर्तीचं पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मनोभावे दर्शन घेतलं. द्रौपदी मुर्मू ह्या देशाच्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत की ज्यांनी संत गजानन महाराजाचं दर्शन शेगावात येऊन घेतलं आहे. यापूर्वीच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील याही शेगावच्या राणाच्या दर्शनाला शेगावात आल्या होत्या आणि त्यानंतर द्रौपदी मुर्मू ह्या दुसऱ्याच राष्ट्रपती आहेत. काल द्रौपदी मुर्मू यांच्या शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनाच्या कार्यक्रमामुळे इतर सामान्य भाविकांसाठी काल गजानन महाराजांचं मंदिराचं दर्शन जवळपास 5 ते 6 तास बंद ठेवण्यात आलं होतं. त्या राष्ट्रपती आहेत, त्यांच्यासाठी विशिष्ट असं सुरक्षेचं हे असतं आणि त्यामुळं सामान्य नागरिकांसाठी मंदिर 5 तास दर्शनासाठी बंद होतं. याच्यात आपण जे फोटो द्रौपदी मुर्मू यांच्या ह्याचं लावत आहोत ते शेगावच्या गजानन महाराज संस्थानच्या सौजन्याने लावतो. विमान दुर्घटनेत अजित पवार यांचं जे दुर्दैवी अपघाती निधन झालं त्यामुळं त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्ष तसा पोरकाच झाला होता. मात्र शोक विसरून सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आता परत कामाला लागले आहेत. अजित पवारांचं 28 जानेवारीला अपघाती निधन झालं आणि 31 जानेवारीला त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी शपथ पण घेतली आणि पक्षाचं विधिमंडळ नेतेपद पण त्यांच्याकडे गेलं. आता राष्ट्रीय अध्यक्ष कोण, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची अनेकांना उत्सुकता होती. त्याबाबत
वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. मात्र आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार असून सर्वानुमते सुनेत्रा अजित पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्षपदी यांचीच निवड करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. आणि आज त्यासाठीची पक्षाच्या कमिटीची बैठक होणार असून या बैठकीचं अध्यक्षपद राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल हे भूषवणार आहे. आज ही निवड प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या विशेष अशा निरीक्षकांच्या समोर होणार आहे. आणि ही निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल आणि मग त्या पक्षाचं कामकाज अधिकृतपणे सांभाळण्यास सुरुवात करतील असं दिसते. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.